जय श्री कृष्ण, जय श्री श्याम. मी सारिका देऊळकर. आजचा विषय आहे, आपण एकमेकाची माणसाची बरोबरी करते. तुम्हाला माहिती आहे का, आपण कधी समाधानी नाही आहे. आपल्यापाशी आहे त्याच्यात कधीच समाधान नाही. आपण बरोबरी करतो, पण कधी कधी आपल्याला कळतच नाही आपण बरोबरी कशाची करायची असते. त्याचं घर मोठं आहे, मलाही हवेली पाहिजे त्याच्या हवेलीसारखी. गाडी आहे, मलाही गाडी घ्यायची आहे, पण ती बरोबरी करणं बरोबर नाही. उदाहरणार्थ, एक महाल होता समोर, आणि त्याच्या महालाच्या समोर एक झोपडं होतं. तो दररोज विचार करायचा, माझं मकान कधी बनेल, असं याच्या घरासारखं माझं मकान कधी बनेल. आणि एक दिवस मेहनत करायचा, शेतात काम करायचा, आणि त्याला सोन्याच्या मोहरा मिळाल्या. ते विकून श्रीमंत झाला. त्यांनी सुंदर हवेली तयार केली. समोरच्या हवेलीवाल्याकडे पूजा होती सत्यनारायणची, म्हणून या हवेलीवाल्याला जेवायला बोलवलं. पहा, तसं एक उदाहरण सांगतो. तुम्ही वास्तुशांती करता, पण ती वास्तुशांती कशाची करता हे अजूनही कोणाला कळलं नाही. आणि हवेलीवाला तो समोरचा झोपडेवाला हवेली बांधली, मोठमोठ्या लोकांमध्ये बसायला लागला. त्याने बाहेरून आजपर्यंत मकान पाहिलं होतं तसंच मकान बनवलं. घरात गेल्यानंतर प्रसाद घेतला. आता प्रसादात मन नाही, कारण का घरात खूप महागडे झुंबर आहे, महागडा सोफा आहे. आणि आता त्याने ठरवलं की मलाही काही करून ह्या सगळ्या वस्तू घेईन तर मला सुख मिळेल. आणि महाल तयार झाला. महालात आता वस्तू आणण्याच्या धावपळीत लागला माणूस, स्वभाव आहे माणसाचा. आणि त्यांनी त्या सगळ्या वस्तू गोळा केल्या, तरी सुख नाही. बरोबरी करून राहिलो. गाडी घेतली समोरच्यानं, यांनी गाडी आणली, पण सुख नाही. खरं सुख कायच्यात आहे, खरं बरोबरी कायची करायची हे अजूनही माणसाला कळत नाही. बरोबरी करा, आचारांची करा, घराची नका करू. घर काय विटांचं, सिमेंटचं, लोहाचं बनलेलं आहे. ते आज नाही उद्या सोडून जायचं आहे आपल्याला, म्हणून त्याची बरोबरी कधी करायची नाही. घर मातीचं असो या सिमेंटचं असो, घरामध्ये वाकळी असो की मखमलची गादी असो, एक दिवस ती सोडून जायचं आहे आपल्याला, म्हणून बरोबरी त्याची नाही करायची. महागड्या गाडीची बरोबरी करायची नाही आहे, घ्या तुम्ही, पण ती बरोबरी नाही करायची. याच्यापाशी इतकेची आहेत मला याच्या डबल न घ्यायची. बरोबरी करायची आहे, आचारांची बरोबरी करायची आहे, विचारांची बरोबरी करायची आहे. ज्यांनी तुमचं भलं होत असेल अशी बरोबरी करायची आहे, की जेणेकरून सोडून जाणाऱ्या वस्तूची, आपल्याला सुटणाऱ्या वस्तूची बरोबरी नाही करायची आहे. सोबत नेता येईन त्या गोष्टीची बरोबरी करायची आहे. आणि ते म्हणजे एकच आहे, नामस्य कीर्तनम. नाम तुमच्यासोबत येणार आहे, कीर्तन सोबत येणार आहे, कथा सोबत येणार आहे. म्हणून तुम्ही जितकं प्रभू चिंतन करा, प्रभूचं नाम जप करा, प्रभूचे भजनं गा, प्रभू कथा ऐका, हे तुमचे सगळे पाप धुवून काढणारे आहे. तुमच्या सोबत येणारे आहे. कर्मफळ तुमच्या सोबत येईल. यांनी तुम्हाला पुढल्या जन्मामध्ये सगळ्या सुखसुविधा मिळेल. म्हणून बरोबरी करायची आहे तर भगवान श्रीकृष्णाची करा, जेणेकरून कृष्ण कृष्ण कराल, राधा राधा जपाल, तर ते सोबत येईल. सोडून जावं लागत नाही. हे विटा, मातीचं घर, हे सगळं सोडून इथेच टाकून जायचं आहे. म्हणून बरोबरी करा, पण भगवंताच्या नामाची करा. जय श्री कृष्ण, जय श्री श्याम.